चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बघा लक्षात घ्यायचं आहे, या धड्याचं नावच दिलेलं आहे आपल्याला लिनियर इक्वेशन. पहिले इक्वेशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, नंतर लिनियर कशाला म्हणायचं आहे याचा सुद्धा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे, आणि नंतर मग हे जे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जे आहे हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवावं लागते. याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा सुद्धा आपण आता अभ्यास या ठिकाणी घेणार आहोत. पण सुरुवातीला लिनियर इक्वेशन हे जे काही दोन शब्द आहेत आपल्याला या ठिकाणी एकत्र दिलेले लिनियर इक्वेशन याचा अर्थ समजून घेऊया. बघा इक्वेशन म्हणल्यानंतर सरळ सरळ ज्याच्यामध्ये इक्वल टू साइन आलेलं असेल त्याला आपण इक्वेशन असं म्हणत असतो. इक्वल टू असेल तर आपण 8व्या 9व्या वर्गामध्ये हा बाकीचा अभ्यास घेतलेला आहे. आपल्याला तसे माहिती जी आहे ही दिलेली असते. इक्वेशन जर समजा जर दिलेलं नसेल म्हणजे इक्वल टू साइन जर दिलेलं नसेल तर त्याला आपण एक्सप्रेशन सुद्धा म्हणत असतो. एक जनरल मध्ये माहिती असावं म्हणून मी सांगतो, लक्षात घ्या. बघा या ठिकाणी समजा आपल्याला ax प्लस c एवढंच आपल्याला दिलेलं आहे तर हे एक्सप्रेशन झालं. याप्रमाणे हे जे काही आपल्याला मिळणार आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन सुद्धा शिकवलेले आहेत. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c हे जर फक्त एवढंच दिलेलं असेल तर आपण त्याला एक्सप्रेशन असं संबोधलेलं आहे. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस इक्वल टू साइन येते तर त्यावेळेस काय होत असते ते इक्वेशन. समजा याच्यामध्ये घेऊ आपण, याला इक्वल टू 0 जर झालं तर हे इक्वेशन असते. तसंच याच्यामध्ये जर सुद्धा आपण 0 जर जोडला तर हे सुद्धा इक्वेशन होते. पण आता याचा अभ्यास करत असताना आता हा वेगळा भाग येतो, म्हणून आपण आता याचा विचार न करता आपण फक्त या प्रकारचे जे इक्वेशन आहेत याचा आपण विचार करूया. काय आहे सुरुवातीला बघा आपल्याला इथे तसं टू व्हेरिएबल मधलं दिलेलं आहे, पण आपण उदाहरणादाखल फक्त हे लिहिलेलं आहे इक्वेशन. बघा याच्यामध्ये फक्त x हे एकच व्हेरिएबल आलेलं आहे आणि a आणि c हे कोणतेही रिअल नंबर असतील गृहीत धरू आपण. मग अशा वेळेस हे जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. असे इक्वेशन आपण वर्ग 7, 8, 9 मध्ये शिकलेलो आहोत. मग आता याच्या पुढचा भाग आपल्याला आता या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा लिनियरची मी तुम्हाला माहितीच दिलेली आहे. बघा इन अ इक्वेशन व्हेन वन व्हेरिएबल इज गिव्हन अँड द पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल, दॅट मीन्स द डिग्री ऑफ दॅट व्हेरिएबल इज 1, देन इट इज कॉल्ड द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता काय करायचं आहे पहा, आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल घ्यायचं आहे. मग आपण त्याचा पहिले सुरुवातीला जनरल फॉर्म, हा सुद्धा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे. आपण याचाही जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल घेऊया. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. जर आपल्याला इक्वेशन या स्वरूपात दिलेलं असेल, यामध्ये x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत, a b c हे रिअल नंबर आहेत, अशा वेळेस याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणत असतो. आणि अशाच प्रकारच्या इक्वेशनचा आपल्याला अभ्यास यामध्ये दिलेला आहे. पुन्हा बघून घ्या. बघा याच्यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल आहेत. मी याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे या x ची डिग्री 1 आहे, या y ची डिग्री 1 आहे, दॅट मीन्स द पॉवर ऑफ दॅट व्हेरिएबल इज 1. मग असे जर आपल्याला ह्या ठिकाणी दिलेले असतील तर याला आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ किंवा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन असं म्हणत असतो. मग आपल्याला या लिनियर इक्वेशनचा या धड्यामध्ये अभ्यास करायचा आहे, या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारचे दोन लिनियर इक्वेशन एकत्र देऊन त्याला वेगळा असा उच्चार करून त्याला वेगळं असं नाव देऊन आणि वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग करून आपल्याला त्याला सोडवायचं आहे. ज्यावेळेस अशा प्रकारचे दोन इक्वेशन एकत्र घेतले जातील अशा वेळेस त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणणार आहोत. म्हणजेच दोन लिनियर इक्वेशन एकत्र जर आपल्याला दिलेत तर त्याला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार आहोत. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या वेगवेगळ्या अशा पद्धती आहेत. बघा समजा आपल्याला जनरल मध्ये घेतो आहे a1x प्लस b1y प्लस c1 इज इक्वल टू 0,
a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0 या पद्धतीचे दोन लिनियर इक्वेशन एकत्र जर दिले तर अशा दोन इक्वेशनना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणत असतो. याची कंडिशन पण आपल्याला दिलेली आहे. ॲट द सेम टाइम हे जे आपल्याला a1 b1 a2 b2 जे आहेत याची किंमत शून्य नको. हे शून्य जर झालं तर मग त्या ठिकाणी आपल्याला ते लिनियर इक्वेशन मिळणार नाही. म्हणून त्याची ती कंडिशन आहे. अभ्यास करताना फक्त तेवढा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग असे दोन लिनियर इक्वेशन ज्यांना सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतो आपण, हे सायमल्टेनियस इक्वेशन दिले तर मग त्यांना सोडवायचं कसं? सोडवणे म्हणजे काय? वी कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल दे आर गिव्हन इन द लिनियर इक्वेशन. म्हणजे याच्यामध्ये जे काही दोन व्हेरिएबल दिलेले असतील त्यांच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणे, त्याला म्हणतो आपण सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन किंवा सॉल्व द लिनियर इक्वेशन. मग अशाच दोन लिनियर इक्वेशनचा म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचा आपण आता विचार करूया. प्रत्यक्षात आपण उदाहरणानेच ही जी काही माहिती आहे त्याचे जे प्रकार आहे, टाइप्स ऑफ टू सॉल्व द लिनियर इक्वेशन, त्याचे जे टाइप्स असतील त्याचं काही थोडी माहिती आपल्याला मागच्या वर्षीला दिलेली आहे. त्याचा आपण थोडक्यात आता या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. फक्त लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारचे दोन लिनियर इक्वेशन आपण अभ्यासण्यासाठी घेणार आहोत आणि असे उदाहरणं घेऊन आपण वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता सुरुवातीला मी त्यांचे जे टाइप्स ऑफ टू सॉल्व द लिनियर इक्वेशन, त्याचे जे काही टाइप्स असतील, काही मेथड्स असतील, त्या मेथडचा आपण आता इथे आपण टाइप्सच्या ऐवजी मेथड हा शब्द यूज करू. मग त्याच्या ज्या मेथड्स आहे, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. नव्या वर्गात त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळालेली आहे, तरी सुद्धा काही त्यापैकी आपण या वर्षीला घेणार आहोत. त्याची ज्या मेथड्स असतील त्या मेथड सुद्धा आपण आता या ठिकाणी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. एकच उदाहरण घ्यायचं आहे आणि एकाच उदाहरणाचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या पद्धतीने, थोड्या मेथड ज्या आहेत मागे पुढे झाल्या तरी चालतील, पण उदाहरण एकच घ्यायचं आणि एक उदाहरण आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या मेथडने सोडून दाखवायचं. म्हणजे मग आपला अभ्यास त्याच्यावरचा परिपूर्ण होतो आणि त्या पद्धतीने आपण उदाहरणं सहजतेने सोडवू शकतो. मग अशा दोन लिनियर इक्वेशनचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. घेऊया त्याच पद्धतीचं आता एक गणित मी घेतो, लिहितो इथे आणि हे सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीत सुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे. एक्झाम्पल घेतलंय बघा आपण. आता समजा एक एक्झाम्पल घेऊया इथे. 3x मायनस y मायनस 2 इज इक्वल टू 0 आणि 2x प्लस y इज इक्वल टू 8 हे एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणाचा आपण आता 3-4 मेथडने याला सोडवण्याचा प्रयत्न करूया. सुरुवातीला मग याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आपल्याला दिलेल्या आहेत तर त्यांची जी नावं आहेत मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत, फक्त समजून घ्यायची आहेत. याच्यातली पहिली मेथड आहे बघा, सबस्टिट्यूशन मेथड. जी पहिली मेथड आपल्याला घ्यायची आहे ती सबस्टिट्यूशन. ह्याच्या मेथड आहेत, खालीवर घेतल्या तर काही फरक पडत नाही, फक्त एक क्रमवार त्याची नावं लक्षात ठेवण्यासाठी आपण हा क्रम या ठिकाणी दिलेला आहे. सबस्टिट्यूशन मेथड आहे पहिली. दुसरी एलिमिनेशन दिलेली आहे, एलिमिनेशन मेथड. तिसऱ्याला आपण नाव दिलेलं आहे स्पेशल टाइप मेथड. ही कशी असते ते सांगतोय मी तुम्हाला. चौथी आहे ग्राफिकल मेथड. पाचवी आहे डिटर्मिनंट मेथड ऑफ क्रॅमर्स रूल. अशा या 5 मेथडचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. पुढे अजून एक याच्यामध्ये प्रकार आहे इक्वेशन रिड्युसिबल. त्याला टाइप म्हणू आपण, त्या ठिकाणी मेथडही म्हणू शकतो. पण हा जो प्रकार आहे हे लिनियर इक्वेशन दिलेले नसतात, हे वेगळे दिलेले असतात आणि त्याचं कन्व्हर्शन आपल्याला पहिले लिनियर इक्वेशन मध्ये करून घ्यायचं असते. आणि त्याचं कन्व्हर्शन लिनियर इक्वेशन मध्ये झालं की या वरच्या ज्या काही मेथड तुम्हाला शिकवलेल्या आहेत याचा कोणत्याही एका मेथडचा उपयोग करून ते आपल्याला सोडवायचं आहे. आणि सगळे शेवटी सोडवायचे आहे आपल्याला ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे क्वेश्चन हा जो वर्ड मध्ये दिलेला असतो, शब्दामध्ये दिलेला असतो, याचं कन्व्हर्शन जे आहे हे पहिले आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये त्याचं कन्व्हर्शन करून घ्यायचं आणि नंतर मग आपल्याला वरच्या पैकी कोणत्याही तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्या मेथडचा उपयोग करून आपल्याला ते उदाहरण सोडवायचं असते. असं हा एक भाग याच्यामध्ये आपल्याला शिकायचा आहे. मग आपण काय करूया बघा. आता या ठिकाणी मी हे एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. हे उदाहरण
बघा स्पेशल टाईप जर सोडली तर आपल्याला हे सबस्टिट्यूशन प्रमाणे सुद्धा सोडवता येते, एलिमिनेशन प्रमाणे सुद्धा सोडवता येते, ग्राफिकल मध्ये सुद्धा याला घेता येते आणि डिटर्मिनंट मेथड जी आहे याच्यामध्ये हेच गणित आपण एकच गणित 4 पद्धतीने सोडवूया. फक्त स्पेशल टाईप मध्ये का नाही, तर ही स्पेशल टाईप ही थोडीशी वेगळी आहे. ही मेथड जी आहे याच्यामधले एक्झाम्पल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, लक्षात घ्यायचं आहे. आपण घेतलंय बघा लिनियर इक्वेशन कसं घेतलेलं आहे. आपण समजा एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल जर घेतले तर मग पहिले जे 2 टर्म असतात हे कसे असतात, एक्स वाय या व्हेरिएबलने जोडलेल्या टर्म असतात आणि इक्वल टू आपल्याला कोणतेही नंबर असते C1 C2 ज्याला म्हणलो होतो आपण, ते कोणतेही नंबर आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. ते समजा समोर दिलेले आहेत. तर याच्यात काय केले जाते बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये जे एक्स आणि वायचे कोइफिशियंट असतात हे इंटरचेंज असतात. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये एक्सला जो कोइफिशियंट असतो तो इक्वेशन 2 मध्ये वायला जातो. इक्वेशन 1 मध्ये वायचा कोइफिशियंट हा इक्वेशन 2 मध्ये एक्सला जातो. असे त्यांच्या त्याला आपण सहगुणक म्हणतो मराठीमध्ये. दॅट मीन्स द कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबल. हे जे कोइफिशियंट असतात हे इंटरचेंज झालेले असतात आणि म्हणून त्याला आपण स्पेशल टाईप म्हणलेलं आहे. आणि मग ते सोडवत असताना थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण त्याला सोडवणार आहोत. मग आपण काय करूया, हे जे एक उदाहरण दिलेलं आहे हे एकच उदाहरण तुम्हाला मी 3-4 पद्धतीने या ठिकाणी सोडवून दाखवतो आहे. मग जो प्रकार आपण त्या ठिकाणी संबोधणार त्या पद्धतीने आपण सोडवायचं आहे. मग हेच या पद्धतीने का नको, ही पद्धत सोपी नाही का, तर सांगितलेलं आहे. दिलेलं उदाहरण जर क्वेश्चन मध्ये हेडिंग नसेल, काही दिलेलं नसेल, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन ॲट दॅट टाइम वी यूज एनी वन मेथड. बट व्हेन द मेथड इज गिवन, suppose by using substitution method solve the simultaneous equation, at that time we use only the substitution method. आपल्याला दुसरी यूज नाही करता येणार. क्वेश्चन असेल by using the elimination method we solve the given simultaneous equation, at that time we use only the elimination method. मग क्वेश्चन जसा असेल तसा. याच्यामध्ये क्रॅमर्स रूल, ग्राफिकल मेथड हे सुद्धा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले असतात. By using graphical method solve the given simultaneous equation. By Cramer's rule or determinant method we solve the given simultaneous equation. जसा क्वेश्चन असेल मग त्याच पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. But when question is not given, only question is solve the simultaneous equation, at that time we use any method. जी तुम्हाला त्याच्यात सोपी वाटत असेल ती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणून मग मी एकच गणित जे आहे हे तुम्हाला जे आपल्याला मी इथे 4 पद्धती सांगितलेल्या आहेत जवळपास, त्या 4 पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्ष द्यायचं आहे, फक्त स्पेशल टाईपसाठी एक आपण वेगळं असं उदाहरण घेऊया. आणि जर तुम्हाला हे समजलं बरोबर तर कोणतंही उदाहरण तुम्ही सहजतेने सोडवू शकता. कोणतंही उदाहरण बघूया आपण. आता बघा याचे काही नियम्स असतात, काही रूल्स असतात, तर हे थोडं आपण लक्षात ठेवायचं आहे. मग आपण पहिली मेथड जी आहे ती सबस्टिट्यूशन मेथड घेऊया. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग बघायचा आहे की हे जे सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे, प्रथम यामध्ये व्हेरिएबल टर्म हे एका बाजूला आणि त्याच्या ज्या किमती आहेत, कॉन्स्टंट टर्म ज्याला आपण म्हणत असतो, ह्या कॉन्स्टंट टर्म एका बाजूला घेऊन टाकायचे आहेत. जर दिलेल्या असतील ठीक आहे, नसतील दिलेल्या तर आपण लिहून घ्यायचं आहे. बघा आता या ठिकाणी याच्यामध्ये ही टर्म नाही तशी दिलेली, मग आपण हा काय करायचा, -2 याला चेंज द साइड म्हणजे याला RHS ला घेऊन टाकायचं आहे. बघा चेंज द साइड रूल आपण म्हणतो आहे मराठीत. डावीकडचं उजवीकडे, उजवीकडचं डावीकडे घ्या असं म्हणतो आहे. किंवा याचा मूळ शब्द जो आहे तो ट्रान्सपोजिंग. ट्रान्सपोजिंग म्हणजे हे लिहित असताना ट्रान्सपोज टू RHS म्हणजे हा LHS ला दिलेला आहे तर तो RHS ला ट्रान्सपोज करायचा असे शब्द यूज करत असतो. बघूया आपण त्या ठिकाणी आपण ट्रान्सपोज हा शब्द लक्षात राहणार नाही म्हणून चेंज द साइड रूल हा शब्द त्या ठिकाणी यूज करणार आहोत. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं आहे. देअरफॉर हे इक्वेशन कसं लिहिणार सांगायचं मग, 3x minus y is equal to, when -2 change the side, at that time it is +2. मग याला म्हणायचं इक्वेशन 1. दुसरं काय दिलेलं आहे बघा, 2x plus y is equal to 8. हे सरळ दिलेलं आहे म्हणून आपण जसंच्या तसं घेतलं. आता याला संबोधलं आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2.
आता याला सॉल्व्ह करायचं आहे. पहिली कोणती मेथड सांगितली आपण आता? सबस्टिट्यूशन मेथड. मग हे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करायचं आहे ते बघूया आपण. काय करायचं बघा, या दोन्ही पैकी बघा सबस्टिट्यूशन मेथड केव्हा वापरायचं हे पण लक्षात ठेवायचं आहे. सबस्टिट्यूशन मेथड केव्हा यूज करायची तर यामध्ये बघा इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये कोणत्याही व्हेरिएबलला कोइफिशियंट 1 असेल तर त्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो. आता याच्यामध्ये बघा इक्वेशन 1 मध्ये सुद्धा y मध्ये कोइफिशियंट आपल्याला 1 दिसतो आहे, मायनस साइन दिलेला आहे, पण सध्या कोइफिशियंटचा संदर्भ घेऊ आपण. इथे 1 आहे. या ठिकाणी सुद्धा कोइफिशियंट किती दिसतो आपल्याला दिलेला आहे का? नाही, म्हणजे इथे सुद्धा 1 असेल. म्हणजे इथे साइन यूज केलं तर +1 आहे, साइन यूज केलं तर -1 आहे. कोणतंही आपल्याला घेतलं तरी चालते. मग काय करायचं, ज्याचा कोइफिशियंट 1 आहे तो व्हेरिएबल LHS ला ठेवायचा आणि उरलेलं जी व्हेरिएबल टर्म असेल ते आपण RHS ला ट्रान्सफर करून टाकायची. आता हा +y आहे की नाही, ऑलरेडी +y दिलेला आहे. मग याच्यावरून आपण घेऊ. लिहिताना कसं लिहायचंय बघा, फ्रॉम इक्वेशन 2 या 2 वरून बघा काय आहे, y इज इक्वल टू हा समोरचा 8 ऍज इट इज घेणार आपण आणि ही जी टर्म आहे 2x याला चेंज साइड रूलने त्याला आपण दुसऱ्या साइडला लिहायचं आहे. +2x आहे म्हणजे काय होईल, हा -2r. आणि हे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं म्हणून याला आपण नंबर 3 द्यायचा आहे. घेतलं आपण. या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळाली. मग ही y ची किंमत काय करायची, इक्वेशन 2 वरून काढली आपण. मग इक्वेशन 1 मध्ये पुटअप सबस्टिट्यूट करायचं आहे, ती सबस्टिट्यूशन मेथड. आणि आता सबस्टिट्यूट हा शब्द यूज न करता आपण त्याला शॉर्टली पुट म्हणतो आणि म्हणून लिहिणार मग या ठिकाणी पुट, किंवा आपण समजण्यासाठी लिहू इथं सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 8 - 2x इन इक्वेशन 1. 2 वरून काढलेला आहे आपण म्हणून 1 मध्ये ते सबस्टिट्यूट करायचं, त्याला शॉर्टली आपण पुट म्हणतो. टाका. आता जिथे इक्वेशन 1 मध्ये y दिसेल तिथे 8 - 2x लिहायचं आहे, बाकी काही चेंज करायचा नाही. मग आता हे इक्वेशन 1 3x ऍज इट इज मायनस y आहे, y च्या ऐवजी आपल्याला आता ही टर्म घ्यायची आहे म्हणून इन ब्रॅकेट घेऊ आपण. 2 टर्म आहे म्हणून इन ब्रॅकेट 8 - 2x इज इक्वल टू 2. केलं सबस्टिट्यूट आपण या ठिकाणी. आता याला सोडवायचं आहे. कसं घेणार आपण, 3x - 8 मायनस इंटू मायनस +2x इज इक्वल टू 2. These two terms are like term, therefore we take their addition or सबट्रॅक्शन. आता इथे आपल्याला ऍडिशन दिलेलं आहे, मग आपण ऍडिशन करायचं आहे. 3x + 2x दॅट इज 5x इज इक्वल टू 2 as it is and -8. When change the side we write +8. 5x is equal to 2 + 8 that is 10. 5x means 5x चा अर्थ काय होतो, 5 into x and therefore again we change the side of 5. या 5 ची आपण साइड चेंज करून टाकायची. x is equal to 10 divided by 5. हा मल्टिप्लाय आहे, दुसऱ्या बाजूला गेला की काय होईल, डिवाइड होईल. 5 1s are 5, 5 2s are 10 and therefore x is equal to 2. बघा आता पहिली किंमत आपल्याला व्हेरिएबलची मिळाली. मग आता काय करणार आपण, ही व्हेरिएबलची आलेली जी किंमत आहे ही किंमत आपण जे नवीन इक्वेशन मिळवलेलं आहे हे नंबर 3 चं याच्यामध्ये पुटअप करून टाकायची. करा पुटअप. मग काय म्हणणार आता इथे, सबस्टिट्यूटच्या ऐवजी आपण पुट म्हणायचं. इथे पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. 3 मध्ये पुटअप करा. काय लिहिणार आपण मग, y is equal to 8 minus 2 into 2. 2x means 2 into x, that is 2 into 2. Y is equal to 8 minus 2 into 2, 4. And therefore y is equal to 8 minus 4, 4. बघा इथे आपल्याला दुसरी सुद्धा किंमत मिळाली. आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन, दॅट मीन्स फाइंड आउट द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. बघा इथे
व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मिळाल्या आपल्याला, दोन्हीही मिळाल्या, मग यालाच म्हणतो आपण सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आणि खाली लिहायचं आहे सोल्युशन. आता हे सोल्युशन दोन पद्धतीने घेऊ शकता तुम्ही. सोल्युशन हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये पहिले x ची आणि नंतर y ची किंमत दिली या पद्धतीने लिहिलं तरी चालते, किंवा सोल्युशन तुम्ही हे याप्रमाणे x इज इक्वल टू 2 y इज इक्वल टू 4 असं लिहिलं सुद्धा चालते. कसंही कोणतेही या प्रकारात लिहिलं तरी चालते, या प्रकारात लिहिलं तरी सुद्धा चालते, पण हे इम्पॉर्टंट आहे. अर्धा मार्क आपल्या परीक्षेमध्ये सोल्युशनला असतो. आणि अशा पद्धतीने ही एक मेथड आपण या ठिकाणी घेतलेली आहे. मग या मेथडला काय नाव दिलेलं आहे आपण? सबस्टिट्यूशन मेथड. हेच काय करायचं आहे तर बघा, हेच उदाहरण आपल्याला घेणार आहे. हे लक्षात आलं तुमच्या कसं सोडवलेलं आहे? ऑब्झर्व करा, वाचा त्याला एकदा दोनदा, आणि मग या पद्धतीने उरलेले जे काही उदाहरणं तुमच्या समोर असतील ती उदाहरणं सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. लक्ष द्या बरोबर. आता हेच गणित बदलणार नाही मी. आता हेच गणित दुसरी जी मेथड दिलेली आहे त्या मेथडचा उपयोग करून हेच उदाहरण आपल्याला सोडवून दाखवतो. काय नाव सांगितलेलं आपण दुसरं? एलिमिनेशन. एलिमिनेशन म्हणजे काय करणे? एक व्हेरिएबल टर्म जी आहे तीच कॅन्सल करून टाकणे. कशी होते ते पहा. लक्ष द्या इकडे. एलिमिनेशन मध्ये जो महत्वाचा भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्यायचा. डायरेक्टली दिलेला आहे ठीक आहे, जर दिलेलं नसेल तर आपल्याला ते करायचं सुद्धा असते. काय आहे बघा माहिती लक्षात घ्या. एलिमिनेशन मेथड मध्ये असे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले असतात. यामध्ये कोणत्याही एका व्हेरिएबलचा, म्हणजे एक्स घेतला तर एक्सच घ्यायचा, वाय घेतला तर वाय घ्यायचा, किंवा आपण म्हणू पहिलं व्हेरिएबल आणि दुसरं व्हेरिएबल, या कोणत्याही एकतर पहिल्याचं किंवा एकतर दुसऱ्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट इक्वल दिला असेल किंवा करून घ्यायचा असतो. आता याच्यामध्ये बघा, वायचा कोइफिशियंट हा आता साइन सोडून द्या, इथे 1 आहे, इथे 1 आहे, सारखा आहे. मग असं असेल तर डायरेक्टली यूज करायचं आपण एलिमिनेशन. डायरेक्टली. जर नसेल तर काय करायचं आपण? समजा आपल्याला एक्सचा कोइफिशियंट इक्वल करायचा आहे, गृहीत धरा या ठिकाणी एक्सचा कोइफिशियंट इक्वल करायचा आहे. मग काय करायचं आपण? इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 मधील एक्सचा कोइफिशियंटने या पूर्ण याला मल्टिप्लाय करायचं, आणि इक्वेशन 1 मधील एक्सचा जो कोइफिशियंट आहे याने या इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं. बघा, 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 6 होतील, आणि 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर 6 होतील. म्हणजे इक्वल झाले का नाही? आणि जर इक्वल साइन झाले त्याचे प्लस प्लस असले तर मग त्या इक्वेशनचं सबट्रॅक्शन करायचं. एक प्लस मायनस असेल तर त्याचं ऍडिशन करायचं. आपोआप तो जो एक व्हेरिएबल आहे तो इलिमिनेट होतो, म्हणजे नाहीसा होतो. त्याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. बघा आता याच्यामध्ये डायरेक्टली दिलेले आहे. बघा इथे वायचा कोइफिशियंट 1, इथे वायचा कोइफिशियंट 1, साइन सोडून देऊ सध्याचा आपण, आहे इक्वल आहे. मग डायरेक्ट घ्यायचं आहे आपण. बघा आता इथे याचा साइन प्लस आहे आणि याचं साइन मायनस आहे. जर असं विरुद्ध असेल, अपोजिट असेल, तर अशा वेळेस त्या दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन करायचे. आणि जर समजा हे प्लस असेल किंवा हे मायनस असेल तर त्या ठिकाणी त्याचं सबट्रॅक्शन करायचं. इक्वल असेल तर सबट्रॅक्शन आणि अपोजिट असेल तर ऍडिशन. मग आपण आता काय लिहिणार या ठिकाणी? देअरफॉर इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2. बघा कोणती मेथड घेतो आहे आपण? एलिमिनेशन. याच्यामध्ये एलिमिनेशन असा शब्द कुठेही येत नाही, फक्त आपण ते समजून घ्यायचं आहे. एका खाली एक लिहूया आपण. 3x मायनस वाय इज इक्वल टू 2, 2x प्लस वाय इज इक्वल टू 8. घेतलंय बघा एका खाली ए. आपल्याला ऍडिशन सांगितलं करायला, मग ऍडिशन ना याचे कोणतीही साइन चेंज होणार नाही. आता इथे हा मायनस आणि हा प्लस झाला, अपोजिट आहे, त्याला आपण म्हणतो इक्वल अँड अपोजिट, देअरफॉर कॅन्सल. मी कॅन्सल केली त्या ठिकाणी. ऍडिशन करायची आहे, मग करा ऍडिशन. 3x प्लस 2x किती होतात सांगा? 5x. 8 प्लस 2 किती होतात? 10. मागेच सोडवलं आपण. आता 5x मीन्स 5 इंटू x. 5 चा चेंज द साईड करा. x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5. 5 1 आणि 5 2 आणि देअरफॉर x इज इक्वल टू 2. आला x इज इक्वल टू 2. हेच आता काय करायचं आपण? कोणत्याही एका इक्वेशन मध्ये, इक्वेशन 1 मध्ये, इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला जे सोपं वाटत असेल त्याच्यामध्ये पुटअप करायचं. मी इक्वेशन 2 मध्ये पुटअप करतो. लक्ष द्या इकडे. पुट
x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 मध्ये पुटअप करा. सांगा पटकन. x ची किंमत 2 टाका. 2x चा अर्थ 2 इंटू x होतो म्हणून 2 इंटू 2 प्लस y इज इक्वल टू 8. 2 into 2, 4 plus y is equal to 8. And therefore y is equal to 8. प्लस 4 आहे LHS ला. चेंज द साइड करा. काय होईल? -4. And therefore y is equal to 4. आली x ची किंमत सुद्धा, y ची किंमत सुद्धा. आणि खाली काय लिहित असतो आपण? सोल्युशन. सोल्युशन तुम्हाला सांगितलं कसं लिहायचं आहे. इथे मी या पद्धतीने लिहितो आहे. समजून घ्यायचं आहे. काय लिहिलं आपण आता इथे? सोल्युशन इन ब्रॅकेट 2, 4. पहिल्या याच्यात सुद्धा आलेलं होतं हेच. मग अशा पद्धतीने आपण आता ही दुसरी मेथड घेतलेली आहे. आता तिसरे आपल्याला याच्यानंतर स्पेशल टाईप दिलेली आहे. आता ही स्पेशल मध्ये बसत नाही म्हणून आपण सोडून देऊ. ग्राफिकल मेथडने सुद्धा आपण घेणार आहोत. मग ग्राफिकल मेथड साठी आपल्याला विशिष्ट पद्धतीचे एक ग्राफ लागत असतो. आता हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला देतो आहे. लक्ष द्यायचं आहे बरोबर.